करायचा, सगळ्यांनी जमेल तसं ताठ बसायचं आणि नमस्काराच्या मध्ये टाळी वाजवायची आणि भगवंताचं नाम घ्यायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 हो हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. प्रसंग असा आहे श्रोते हो, हा प्रसंग मलय पर्वतावरचा आहे. मलय पर्वत चंदनासाठी म्हणून अतिशय प्रसिद्ध. चंदनाच्या चोऱ्या ज्या आहेत त्या अनेक वेळेला पूर्वी होत होत्या. अशा रक्षणार्थ भिल्लांची जमात त्या मलय पर्वतावरती असे आणि अशा भिल्लांना शबर असं म्हणतात श्रोते हो. आणि ह्या अशा शबरांच्या पोटी कोण जन्माला आलं
तर मोरोपंतांनी सुंदर वर्णन केलंय. आला प्रल्हाद जसा प्रल्हाद जन्माला आला, आला प्रल्हाद जसा दैत्यकुळी भक्तराज जन्मास. हो हो आला प्रल्हाद जसा दैत्यकुळी भक्तराज जन्मास. भिल्लकुळी अवतरली, भिल्लकुळी अवतरली. हो भिल्लकुळी अवतरली. कोण? शबरी भांगेमध्ये जशी तुळस. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 हो रामा रामा सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा. आला प्रल्हाद जसा. म्हणाले तुम्हाला अशी सुद्धा आर्या म्हणता येते की नाही? मग रामा रामा का म्हटलं? म्हणे एखाद्याची जर समजा डुलकी लागली असेल तर रामा रामा म्हटल्यावरती जाग आहे, अजून बुवा जिवंत आहे. जय जय रघुवीर. असो थोडी गंमत. असा प्रल्हाद जसा जन्माला आला दैत्य कुळामध्ये, तशी भिल्लकुळी अवतरली. शबरी भांगेमध्ये जशी तुळस. तशी ही शबरी भिल्लांच्या कुळात जन्माला आली. त्याची सांगड घालत असताना मोरोपंतांनी कशी घातली? शबरी भांगेमध्ये जशी तुळस. भांगेच्या शेतात जसं तुळशीचं रोप उगवावं. काय कल्पना आहे बघा. दोनही रूपं साधारण सारखीच दिसतात, भांग काय किंवा तुळस काय, पण दोघांच्याही रोपांचा जो गुण आहे तो गुण कसा आहे? भांगेचा गुण आहे नशा आणि तुळशीचा गुण आहे पावनता. अशा भांगेच्या शेतात जसं तुळशीचं रोप उगवावं अशी शबरी भिल्लांच्या कुळात जन्माला आली. भिल्लकुळी अवतरली शबरी भांगेमध्ये जशी तुळस. आता प्रत्येकाच्या कुळाचे नियम, आचार विचार, मापदंड हे ठरलेले असतात. कोणाच्या कुळामध्ये कसं असतं, तर शबरीच्या कुळाचा काय लौकिक? मद्य मांस बलिदान, मद्य मांस बलिदान, नित्य चाले पशु हनन. पण ऐशा स्वपचकुळी अवतरोन, ऐशा स्वपचकुळी अवतरोन रामसखा जोडिला. जय जय रघुवीर. मद्य मांस बलिदान, नित्य चाले पशु हनन. अर्थ सांगण्याची गरज नाही, पण अशा स्वपच कुळामध्ये जन्माला येऊन शबरीने रामसखा कसा जोडला, रामप्रभू कसा जोडला? सगळ्यांना शेवटची 2 मिनिटाची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण ह्या शबरीनं रामसखा जोडावा, रामप्रभू हा आपला सखा व्हावा, ह्याकरता काय साधन केलं? साधन हा शब्द अतिशय महत्त्वाचा. कोणतीही गोष्ट जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला सद्गुरू साधन ठरवून देतात. आमचे गुरुजी विनोदानं सांगतात की साधन कशाला म्हणतात? की जे साधन ते साधन.
आणि जर अशी व्याख्या म्हणून बघायची असेल तर साध्याची वारंवार ओळख जी करून देतं ते साधन, की माझं साध्य काय आहे जीवनातलं, ते साध्यावरून जे साधन असतं ते साधन. आणि असं साधन काय केलं त्या शबरीनं, म्हणून ऐशा स्वपचकुळी अवतरोन रामप्रभू राम सखा जोडीला. कायम नित्य चाले पशुहनन अशी स्थिती होती श्रोते हो. काय केलं तिने नक्की? लहानाची मोठी होतीये, या मुली कशा वाढतात याचं धेनुदास डोळ्यांनी केलेलं जे वर्णन आहे, दीप ज्योती समती. काय म्हणाले धेनुदास डोळे? लावलेली दिव्याची ज्योत जशी पाहता पाहता मोठी होते. म्हणजे जर ज्योत असेल तर हे बोलणं आहे बरं का, आधीच जर भडाग्नी लावून ठेवलेला असेल तर नाही, आधीच भडाग्नी आहे हो. ज्योत म्हणजे ज्योत अगदी नाजूक. दीप ज्योती समती, लावलेली दिव्याची ज्योत जशी पाहता पाहता मोठी होते तशी शबरी वाढे बहुत वेगाने. अशी शबरी बहुत वेगानं वाढायला लागली. किती? 8 वर्षाची होत असे बाला. सगळी पदं म्हणत बसत नाही, रात्रभर कथा करावी लागेल. 8 वर्षाची शबरी झाली श्रोते. आणि एकदा मुलगी 8 वर्षाची झाली की वडिलांना चिंता. सगळ्यांना ही प्रसिद्ध आर्या माहिती आहे. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते, कातरते कातरते कातरते. आता चिंता वाटायला लागली, काय करायचं? मुलगी वयामध्ये आली आहे, लग्न करून द्यायचं. 8 वर्षाची झाली. पूर्वी असं आहे की 12-13 वर्षाचा मुलगा आणि 8-9 वर्षाची मुलगी म्हणजे विवाह करता योग्य. त्यामुळे तेव्हाचे नियम आत्ताच्या फुटपट्टीप्रमाणे मोजायचे नाही. तेव्हाचे ते नियम अतिशय योग्य. आणि त्यांच्या जी लग्नातली विवाहातली जी तयारी आहे ना, ती आपल्यासारखी नाही. मोतीचूर पाडून घ्या अशी नाही. चिवडे द्या आलेल्या पाहुण्यांना. एखादा जो मिळाली नाही चिवड्याची पुडी तर पूर्ण लग्न होतं पण त्याचा रुसवा पण घालू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. कशी होती लग्नाची तयारी त्यांच्या? मगाशी म्हटलं मी आपल्याला, मद्य मांस बलिदान नित्य चाले पशुहनन, अशी सगळी त्यांच्या लग्नातली तयारी. त्यांच्या कुळाचाराप्रमाणे ते ठीक आहे, योग्य आहे. आणि हिच्या लग्नाकरता व्याह्यांना जी मेजवानी द्यायची म्हणून श्रोते हो, साधारणत 150-200 मेंढ्यांची, बकऱ्यांची लहान लहान पिल्लं म्हणजे कोकरं पकडून आणली आहेत. बाभळीच्या झाडाचं कुंपण घातलं आहे आणि त्या कुंपणामध्ये ही सगळी 200 पिल्लं साधारण ठेवलेली आहेत श्रोते. त्यातली काही ना काहीतरी पिल्लं कोणी ना कोणी बाहेर येतच असत. आणि त्या लहान लहान पिल्लांसोबत या शबरीनं खेळ करावा. मी आपल्याला सांगू का, कुठल्याही प्राण्याचं लहान जे पिल्लू असतं ते गोंडसच असतं. त्याचा आपल्याला हेवाच वाटतो का, ते लहानपण आहे शेवटी श्रोते हो. आणि त्या लहान पिल्लांसोबत या शबरीनं खेळ धरावा, खेळ करावा. आणि एक दिवशी आई भडकली शबरीची आणि शबरीला म्हणाली, शबरी काय करतीयस? म्हणाले, मी पिल्लांशी खेळतीये. हो, खेळ खेळ खेळ, खेळून घे, खेळून घे. आणि उद्या जर ती मेली मग कुणाशी खेळशील? अरेच्छा, उद्या ही पिल्लं जर मेली तर कुणाशी खेळशील? म्हणजे उद्या ही मरणार? हो, ही मेजवानीसाठी आणलेली आहेत, तुझ्या लग्नाकरता विवाहाकरता आणलेली आहेत. आणि हे आपल्या आईचं बोलणं शबरीला पटलेलं नाही. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. भगवंत सगळ्यांमध्ये समान समान व्यापक ठरलेला आहे. तो आहे ब्रह्मतत्व आहे. या पद्धतीनं सगळ्यांमध्ये तो जीव आहे, सगळ्यांमध्ये तेच तत्व आहे. मग एकाचा कुळाचार जपण्याकरता
दुसऱ्या कुळाची हानी का? हानी का? हे तिच्या बाल अंतःकरणाला पटलं नाही, म्हणून झोप नाही तिच्या डोळ्यांना. रात्रभर विचार करते काय करता येईल, काय करता येईल म्हणजे या 200 पिल्लांचा जीव वाचेल. विचार करता 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 आपणही रात्रभर विचार करतो श्रोते हो, आणि सकाळी उठल्यावर आपण काय म्हणतो? विचार केला पण काही ठरलं नाही. काही जर ठरलं नाही तर तो विचार नाही श्रोते हो, तो अविचार झाला. जर विचार झाला असेल, विचार हा काही क्षणात असतो की झालं, ठरलं आणि तो परिणाम दिसला. शबरीनं तात्काळ ठरवलं आणि विचार केला. काय विचार केला? उठे एकली, उठे निद्रे मधुनी एकली मध्यराती. उठली मध्यरात्री आणि काय केलं? दिली सोडूनी सर्व ही कोकरे ती. सगळी कोकरं दिली सोडून, सगळी 200 पिल्ल दिली सोडून. आणि श्रोते हो, नुसती पिल्ल नाही सोडून दिली, निघाली गृहा वैभवा त्यागुनिया. त्यांच्या पाठून आपण सुद्धा निघाली. निघाली गृहा वैभवा त्यागुनिया. क्षणार्धात मोडी संसार माया. सीताकांत स्मरण जय जय राम. क्षणार्धात जो प्रपंच माझ्या एकटीच्या सुखाकरता, या दोघांच्या जीवाकरता एवढे सगळे 200 जीव मारले जाणार, हे तिच्या बाल अंतःकरणाला पटलं नाही. एकाचा कुळाचार जपण्याकरता दुसऱ्या कुळाची हानी, हे तिला पटलं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणून मध्यरात्री उठली, सगळ्या पिल्लांना दिलं सोडून आणि त्यांच्या पाठून आपणही निघाली. मग कुठून कशी निघाली आणि कुठे आली श्रोते हो? मलय पर्वत, पंजाब राज्य ओलांडलं, हरियाणा ओलांडलं, राजस्थान ओलांडलं, गुजरात ओलांडलं, महाराष्ट्र राज्य ओलांडलं, गोवा आत्ता झालंय पण गोवा ओलांडलं आणि कुठे आली? कर्नाटकात आली. कर्नाटकात आली. इतकी हुशार होती भिल्ल कन्या. मी घरातून पळाली आहे, निघून आली आहे म्हटल्याबरोबर घरातून काही ना काही आकांत झाला असेल की नाही मला सांगा. कुठं गेली शबरी, कुठं गेली शबरी? आकांत झालाच असणार. या पद्धतीनं ती काय करायची? हुशार होती भिल्ल कन्या. पूर्ण दिवसभर एका झाडावरती निवास करायची श्रोते हो, पूर्ण दिवसभर. आणि रात्र झाली की त्या झाडावरून खाली उतरायची आणि चालायला लागायची. आणि वरती बसून दिवसा बघायची. आपल्याला शोधायला निघालेली माणसं कुठं जात आहेत, कुठं जात आहेत ती माणसं हे बघायची आणि त्यांच्या पाठून आपण जायचं. आता मला तुम्ही सांगा, शोधणारी माणसं पुढे आणि ज्याला शोधायचा आहे तो पाठी. जन्मात तरी भेट होईल का? नाही. अशी ती निघत निघत 8 वर्षाची आहे श्रोते हो. अंग झाकण्यापुरते, लाज झाकण्यापुरते फक्त 2 कपडे होते, एक पंचा घेतला आणि निघाली आणि कर्नाटकात आली. म्हणजे अशी कशी पटकन आली कर्नाटकात? आत्ता निघाली काय आणि आत्ता आली काय? अजून 20-25 मिनटं राहिली आहेत म्हणून आली श्रोते हो. अशा प्रकारे कर्नाटकात आली आणि तिनं विचार केला की जवळच असलेला आश्रम, हा आश्रम कोणाचा? या आश्रमामध्ये कोणते कोणते उपक्रम चालतात, काय काय चालतं? आपल्याला पूर्ण प्रत्यक्ष असा आतमध्ये प्रवेश नाही आश्रमाच्या. काय करता येईल म्हणून एका झाडावरती ती निवास करायची, ढोलीत राहायची. तिची कशी होती दिनचर्या? 8व्या वर्षी आली आहे श्रोते हो. तो आश्रम मतंग ऋषींचा. असे मतंग ऋषी, त्यांचे सगळे शिष्य, त्यांच्या आश्रमापासून गोदा नदीपर्यंत
कसे येत आहेत, कसे जात आहेत, पाणी कसं भरलं जातं आहे, ह्या सगळ्या सेवा ती झाडावरती बसून बघायची, उतरायचं नाही. मी जर पकडले गेले, मला विचारलं तू कोण, तर काय सांगणार, काय करायची, दिवसभर तर वरतीच राहायची. रात्र झाली, साधारणतः 8-9 वाजले रात्रीचे, खाली उतरायची, गोदा नदीवरती स्नान करायची, काही कंदमुळं फळं मिळत आहेत का शोधायची. आणि आता उद्याचा पूर्ण पुढचे 12-13-14 तास दिवसभर मला आता परत उतरता येणार नाही, म्हणून आपल्या पंचामध्ये ती 2-4 फळं जी काही मिळतील, पटकन कोणी बघायला नको म्हणून पटकन आपल्या पंचात घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी आता उतरायचं नाही म्हणून ती आपल्याला पुरतील. एकदाच पाणी पिऊन घ्यायचं गोदा नदीचं, जी उतरेल तेव्हा, स्नान करेल तेव्हा. आणि आता पूर्ण दिवसभर फळांवरती. श्रोते हो, कसं जीवन जगत असेल. आपल्याकडे एवढ्या सुबत्ता आहेत. आज इथला माणूस अमेरिकेत आपली मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करतात, हाय हॅलो करतात. एवढी सुबत्ता संत सत्पुरुषांकडे होती का, तरीसुद्धा ते आनंदी होते. लक्षात घ्या, आमचे गुरुजी विनोदानं सांगतात की माणसाचं सगळं काही सेट आहे. अगदी मुद्दाम थोडा इंग्रजी शब्द वापरतो, सेट आहे. घरामध्ये टप्परवेअर सेट आहे, लेमन सेट आहे, किचन सेट आहे, सोफा सेट आहे, पण म्हणाले त्यावर बसणारे मात्र कायम अपसेट आहेत. का अपसेट आहेत, का बरं वाटत नाही, का आनंदी नाही आपण, तर संतसंग ज्या वाटेवरून गेले ना, त्या वाटेवरून आपण जात नाही. म्हणून श्रोते हो, थोडा विषय आला म्हणून सांगतो. वसिष्ठांनी रामांना जो उपदेश केलाय योग वसिष्ठामध्ये, त्यांची चर्चा म्हणजे योग वसिष्ठ ग्रंथ, तर त्यांनी काय सांगितलंय, काय उपदेश केलाय, याही स्वैर कथास्तेषाम उपदेशाः भवन्तितः. संत ज्या वाटेवरून गेले त्या वाटेवरून जर तू गेलास रामा, त्या वाटेवरून जर तू गेलास तर तुला ते प्राप्त होईल. असं प्रत्यक्ष रामांना सुद्धा, का राम विद्यार्थी दशेत होते म्हणून असो. अशा प्रकारे शबरी आपला दिवस घालवतीये. कोणत्या प्रकारची सेवा करायची, म्हणून गोदा नदीपासून ते मातंगांच्या आश्रमापर्यंत जी वाट होती ती पायवाट नव्हती. श्रोते हो, पायवाट आपण कशाला म्हणतो, ज्या वाटेवरून किमान आपण पाय ठेवू शकतो, चालू शकतो, ती पायवाट. ही पायवाट बरी आहे हो असं आपण म्हणतो का, तिथून किमान चालू शकतो, पण ती पायवाट नव्हती. म्हणून गोदा नदीपासून ते मातंगांच्या आश्रमापर्यंत तिनं तो सगळा रस्ता, मार्ग स्वच्छ करायला लागली. स्वच्छ करायचं काम तिनं हाती घेतलं. सेवा करायची ती अशी करायची. श्रोते हो, आणि साधारणतः 1-2 महिने गेले, कारण रात्री जे 2-4 तास मिळत आहेत त्या 2-4 तासातच ही सेवा करायची. 1-2 महिने गेल्यावरती मातंगांच्या लक्षात आलं की आपल्या पायाखालची वाट ही मऊ व्हायला लागली. असा कोण भक्त आहे, असा कोण सेवेकरी आहे की तो सेवा करतोय. आपल्या शिष्यांना सांगितलं, बघा बरं असा लपून सेवा कोण करतोय. कारण मातंगांना पूर्णपणानं माहिती होतं की अशी सेवा करणारा आपल्या शिष्यांपैकी कोणी नाही. हा कोणीतरी जिन्नस वेगळाच असला पाहिजे. श्रोते हो, आणि म्हणून एक दिवशी तिघही मातंग ऋषी, त्यांचे 2 शिष्य त्याला आज्ञा केली, बघा बरं आता मध्यरात्री झाली आहे, कोण सेवा करतोय आपल्याला बघायचंय. आणि अशा पद्धतीनं आश्रम बाटविला बयेने, आश्रम बाटविला. शिष्य सगळे कलकलाट करायला लागले. श्रोते, आश्रम बाटविला, आश्रम बाटविला, आश्रम बाटविला. का, ही भिल्ल गुळातली म्हणून. आणि म्हणून तिला धरलं आणि मातंगांच्या समोर आणून ठेवलं. आश्रम बाटविला बयेने, आश्रम बाटविला. दीन कुळीची कलंकिनी, ही नकुळीची
कलंकिनी शासावे तिजला. हिला शासन करा. हिनं आपला आश्रम बाटवला. तिला धरलं शिष्यानी आणि मातंगांच्या समोर आणून ठेवलं. मातंगांच्या समोर, एखाद्या संत सत्पुरुषांच्या अधिकाऱ्याच्या समोर जर असा भक्त, असा सेवा करणारा जर आला तर कसा गडबडा लोळेल हो, ततपप होईल की नाही. पण मातंगांनी आपला हात शबरीच्या मस्तकावरती ठेवला. झालो प्रसन्न तुझला, झालो प्रसन्न तुझला, सेवा मूर्ती तू मला गमसी. तू प्रत्यक्ष सेवा मूर्ती आहेस श्रोते. म्हणून आमचे गुरुजी सांगतात, पूजा करणारे, तास तास देवघरात रमणारे हे सगळे वंदनीयच आहेत, परंतु जे कीर्तनकाराची बैठक घालतात, हे सगळं जोडतात, अशा सगळ्या खुर्च्या लावणं, ह्या सगळ्या ज्या सेवा असतात, हे करणारे किती वंदनीय असतील. रामाची पूजा करणारे, देवाची पूजा करणारे सगळेच जण मिळतील श्रोते हो. आपल्याला जर सांगितलं ना, उद्या संत चरणांची, समर्थांच्या पादुकांच्या चरणांची पूजा करायची आहे, सगळं शेड्यूल बुक होईल श्रोते हो, आणि होतही आहे. परंतु जर एकाला सांगितलं आपण ही जरा खुर्ची इथून इथं ठेवा हो, तर कमीपणाचं एखाद्याला वाटू शकतं. हे काम माझं आहे का, हे काम माझं आहे का, असं वाटू शकतं. पण अशी सेवा शबरीनं करते म्हटल्याबरोबर झालो प्रसन्न तुझला, सेवा मूर्ती तू मला गमसी. तुझ्यासारखी सेवा मूर्ती सापडायची नाही. आणि अशा प्रकारे पूर्ण वृत्तांत तिनं घरातून निघाल्यापासून ते ह्या मातंगांच्या आश्रमापर्यंत सगळा वृत्तांत मातंगांना सांगितला. असं असं झालं. मातंग म्हणाले, ठीक आहे, तुला सेवाच करायची आहे, तू राहा. म्हणून आपल्या शिष्यांना सांगून, ती एक मुलगी आहे म्हणजे स्त्री आहे, तिचं म्हणून एक स्वतंत्र आयुष्य पाहिजे, शिष्यांमध्ये तिचं राहणं नाही, त्यामुळे तिच्याकरता एक वेगळी झोपडी समोरच बांधली आणि त्या झोपडीमध्ये तू राहायचं. म्हणून त्या झोपडीमध्ये ती राहायला लागली. पण एक अट आहे म्हणाले, काय, रोज संध्याकाळी मी माझ्या शिष्यांकरता काही बोलतो श्रोते हो. तू इथं बसून, इथे येऊन सुद्धा तू जरी ऐकलं नाहीस तरी सुद्धा चालेल, तुझ्या तू झोपडीत समोरच्या बस आणि मी काय बोलतोय ते फक्त श्रवण कर बस. आणि अशा पद्धतीनं दिवस जायला लागले. आणि हिचं वय साधारणतः 15-16 वर्षाचं झालं. 8व्या वर्षी आलेली होती आणि साधारणतः वय 15-16 वर्षाचं शबरीचं झालं. आणि मातंग म्हणाले, आता माझी वेळ झाली समाधीस्थ व्हायची, माझं जे काम आहे ते पूर्ण झालं आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याचे मापदंड कर्म हे सद्गुरूंनी ठरवून दिलेलं असतं. या पद्धतीनं माझं कर्म पूर्ण झालं आहे. आता मी समाधी घेण्याकरता म्हणून हिमालयामध्ये जाणार. 2-4 दिवसात घेणार समाधी. कोणाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारा. असं म्हटल्यावरती नाना शिष्यांचे नाना प्रश्न. महाराज हे असं कसं, महाराज ते असं कसं, मला ह्याचा बोध करून द्या, हा एक श्लोक समजावून सांगा. आणि शेवटच्या दिवशी शबरी आली आणि शबरीनं विचारलं, महाराज मी तुमच्या चरणांशी मी आले, मला काही ना काहीतरी उपाय सांगा, उपदेश करा, माझं पुढचं जीवन कसं असेल. गेले 8 वर्ष मी तुमचं प्रवचन ऐकते आहे. 8व्या वर्षी शबरी आली आहे, 16व्या वर्षापर्यंत म्हणजे 8 वर्ष ती प्रवचन ऐकते आहे, कीर्तन ऐकते आहे. कोणाचं? मातंगांचं. म्हणजे ती सत्संगात आहे. तुमच्या या सत्संगात राहून मला एक गोष्ट कळली, ती म्हणजे हा जो देह आहे, हा देह कधी सत्कारणी लागेल, जर त्या भगवान प्रभू रामाचं दर्शन, सगुण दर्शन या दोन्हीही नेत्रांनी जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा देह सार्थकी होईल. ते तत्व आणि मी तत्व हे एकच. तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संगाः अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा जेव्हा बोध होईल
तेव्हा माझा देह सत्कारणी लागला, हे मला तुमच्या प्रवचनातून कळलं. मग मला सांगा, मला कधी भगवान भेटायला येतील का हो? मला कधी भगवंताचं दर्शन होईल का हो? होईल का हो? हे वाल्मिकी रामायणातलं मी तुम्हाला वर्णन सांगतोय. शबरीनं विचारावं, मला कधी भगवान प्राप्त होतील का? भगवंताचं मला दर्शन कधी होईल का? तर मातंगाने थोडी परीक्षा घेतली. मातंग म्हणाले, शबरी, तुला भगवंत कधीच दर्शन द्यायला येणार नाहीत बरं का. तुला भगवंत कधीच दर्शन द्यायला येणार नाहीत. सज्जनाचं अजून एक कौतुक, अजून एक वैशिष्ट्य काय, की जी परिस्थिती समोर असते आलेली प्रारब्धानं, तुकोबा म्हणतात की नाही, लोका घरी गाई म्हशी, आमच्या घरी उंदीर घुशी. श्रोते हो, जे प्रारब्ध आमच्या समोर आले आहे त्या प्रारब्धाला संत सत्पुरुष सज्जन कधीही नावं ठेवत नाहीत. मी आत्ता गरीब आहे का श्रीमंत आहे का मध्यमवर्गीय आहे, माझ्या प्रारब्धाप्रमाणे मी जो आहे काही तो आत्ता आहे. त्यामुळे तुला कधीच भगवान दर्शन द्यायला येणार नाहीत असं म्हटल्यावरती 16 वर्षाची शबरी हो, एखाद्या लहान मुलाला एखादी गोष्ट नाही सांगितली ती कसा रुसून बसेल. तिचं मुख बघितलं मातंगानी आणि मातंग म्हणाले, माझं वाक्य अजून पूर्ण व्हायचंय शबरी. मी काय म्हटलं की तुला भगवान कधी दर्शन द्यायला येणार नाहीत का, तर तुझं दर्शन घ्यायला येणार आहे बरं का. दर्शन देणं वेगळं आणि दर्शन घेणं वेगळं. 200 जीवांना वाचवणारी ही साध्वी नक्की आहे तरी कोण, असं दर्शन घ्यायला येणार आहेत. दर्शन देणं वेगळं, दर्शन घेणं वेगळं. आता मात्र आनंद झाला. लहान मुलं कसा आनंद व्यक्त करतात. गोदा नदीवरती गेली, स्नान केलं, उड्या घेतल्या, पण म्हणाले मातंग चटकन निघून गेले तर, म्हणून पुन्हा आली आणि मातंगानं विचारलं की जे मला कोणी येतील दर्शन द्यायला, तुमच्या भाषेत दर्शन घ्यायला, पण मला दर्शन द्यायला, त्यांचं नाव काय असेल? त्यामुळे त्यांचं नाव ना श्रीराम हे त्यांचं नाव असेल. वा 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 वा. हे ऐकल्यावर तिला आनंद झाला. म्हणून राम येणार, राम दर्शन देणार, राम येणार, राम दर्शन देणार, अशी रोज तिची स्थिती व्हायला लागली. मातंग निघून गेले आणि 4-5 दिवसांनी तिच्या एक गोष्ट लक्षात आली, अगं बाई, मी विचारलं तर खरं, राम येणार, राम दर्शन देणार, पण कधी यायचे हे विचारायचंच राहून गेलं बरं का. राम मला दर्शन द्यायला कधी येणार हे मला विचारायचंच राहून गेलं. पण तिला छंद लागला त्या रामाचा, की राम येणार आणि राम दर्शन देणार. छंद लागला तिला मानसी, प्रभू येईल आज, विसरून गेली जगास शबरी, विसरून गेली जगास शबरी, सर्व अन्य काज. छंद लागला तिला मानसी, प्रभू येईल आज, विसरून गेली जगास शबरी, विसरून गेली जगास शबरी, सर्व अन्य काज. उठे प्रभाती केशकलापे, उठे प्रभाती केशकलापे, आश्रम पथ झाडी, रवी मावळला नकळे ती जसी, रवी मावळला. कुठला रवी मावळला हो? आकाशातला का? नव्हे हो, आयुष्याचा रवी मावळायला आला. रवी मावळला नकळे ती जशी, झाली सांज वेळ. रोज सकाळी उठावं आणि राम आता येतील, राम दर्शन देतील.
हा रोज तिला छंद लागला. का आले नाहीत अजून राम? आला नाही कुठे गुंतला. माझं एवढं भाग्य नाही का की राम मला दर्शन देतील? आला नाही कुठे गुंतला भक्त सखा राम असेल केला अन्य आश्रमी. असेल केला अन्य आश्रमी त्याने विश्राम. अशा प्रकारे छंद लागला तिला. छंद लागला तिला मानसी प्रभू येईल आज. पण विसरून गेली जगास शबरी सर्व अन्य काज. का राम येत नाही? माझं कुठे पुण्य कमी पडतंय का? म्हणून 8ही दिशांचे रोज ती मार्ग झाडून ठेवायची. कंदमुळं फळं उष्टावलेली बोरं एका वाडग्यात ठेवून द्यायची. आणि आंघोळ सुद्धा इतकी चटकन आवरायची. का? रामप्रभू आता आले तर मी आंघोळीला नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीनं किती थांबली? तुम्ही म्हणाल बुवा कीर्तन किती वाजता संपवणार? 8:30ला 5 मिनिटं आहेत. किती थांबली हो? 2 तास थांबली का 4 तास थांबली? 2 वर्ष थांबली, 5 वर्ष थांबली का 10 वर्ष थांबली, 15 वर्ष थांबली, 50 वर्ष? किती थांबली? किती? वाल्मिकी म्हणतात जास्त नाही, फक्त 80 वर्ष. बरं का? वय 96 झालं. ज्या शबरीला 16 वर्षाची असताना समजलं राम येणार आणि राम दर्शन देणार, वयाची 96 वर्ष झाली आणि 96व्या वर्षी सुद्धा तिला असं चुकून सुद्धा मनात आलं नाही की माझ्या गुरुजींनी मला जी गोष्ट सांगितली मातंगानी ती खोटी आहे, असं अजिबात वाटलं नाही. का? विश्वासो गुरुवाक्यस्मिन्. सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीवरती पूर्ण विश्वास ठेवला. विश्वासो गुरुवाक्यस्मिन् स्वस्मिन् दीनत्व भावना. जय जय रघुवीर. सद्गुरूंनी सांगितल्या गोष्टीवरती पूर्ण विश्वास ठेवला आणि स्वतःचा जो स्वय मी पण आहे ते सोडलं. स्वस्मिन काय केलं तर दीनत्व भावना. दीन होऊन वाट बघत होती. म्हणून आला नाही कुठे गुंतला. का नाही राम येत? आणि तुमचा एकदा भाव पराकोटीला पोचला श्रोते हो की त्या प्रभूला यावंच लागतं. ह्या 80 वर्षामध्ये तिला एकदाही वाटलं नाही माझे सद्गुरू खोटं बोलले असतील. हां, तिला एक गोष्ट मात्र वाटली की राम दिसत कसे असतील. हा एक प्रश्न तिच्या मनात 80 वर्षात एकदा आला. माझे राम, कारण मला मी ओळखलं पाहिजे ना त्यांना, हे राम आहेत, नाही तर माझ्या कुटीवरून जातील आणि मी ओळखायची नाही, रामप्रभू निघून जातील. तेव्हा तिच्याच मनानं तिला उत्तर दिलं की तुझ्या गुरुजींसारखे दिसत असतील, दंडधारी असतील, कमंडलू असेल, भगवी छाटी असेल. या पद्धतीनं रामांना त्या वेशातच यावं लागलं. कारण जरी वनवास असला तरी सुद्धा रामांना दर्शन जे द्यायचं असतं ते ह्याच प्रमाणे दिलं. म्हणून कधीही असा चुकून सुद्धा प्रश्न मनामध्ये आणू देऊ नका की भगवान दिसतो कसा. तुम्ही जो भाव अंतःकरणामध्ये निर्माण कराल, तुम्ही जसं त्याला नटवाल, देव असा असेल, राम असा असेल, त्या पद्धतीनं राम तुम्हाला तसा दिसतो. तसा शबरीला दिसला. आणि म्हणून एक दिवस एका माच्यावरती पडल्या पडल्या जप सुरू आहे. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. कारण हा मंत्रच असा आहे, मोरोपंतांनी सांगितलंय, अतिशय दुर्मिळ मंत्र आहे. आणि असा दुर्मिळ मंत्र दुर्मिळ मुखांच्याच मुखातून येतो. म्हणून मी आपल्याला सांगितलं म्हणा. का तर आहेत मंत्र पुष्कळ. बरं का, भरपूर मंत्र आहेत.
आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र तेरा हो. भरपूर मंत्र आहेत आणि ते चांगले मंत्र आहेत, सुमंत्र आहेत, पण ते असू देत म्हणाले. पण मोरोपंत म्हणाले मी एक आपल्याला सांगतो, पण मंत्रात मंत्र उत्तम. अशा सगळ्या मंत्रांमध्ये एक मंत्र उत्तम, तो कुठला? श्रीपासून जात वर्ण तेरा हो, तेरा हो, तेरा हो. श्रीपासून ज्याच्यामध्ये 13 वर्ण असा श्रीराम म्हणा. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम मंत्राची उपासना साधना कायम सुरू आहे, पडल्या पडल्या जप सुरू आहे. आणि एक दिवस 2 आकृती येताना तिनं बघितल्या. आपल्या आश्रमाकडे 2 व्यक्ती चालत येत आहेत आणि त्यातला सावळा वर्ण बघितला. श्रोते हो, प्रत्येक माणसात सुद्धा फरक असतो की नाही? या पद्धतीनं सावळा ग रामचंद्र असा सावळा वर्ण बघितला आणि त्याच्या डोळ्यात बघितलं आणि ओळखलं. दयेचा सागर लगेच पटकन लक्षात आला आणि शबरी मनात म्हणते, हेच राम, ह्यांच्यापेक्षा दुसरे राम असतील असं नाही. म्हणून लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. असे राम येताना तिला बघितले. श्रोते हो, माच्यावरून चटकन उठली. प्रेतवत तिचं झालेलं शरीर. 96 वर्षाची म्हणजे काय असेल मला तुम्ही सांगा. 16 वर्षाची असताना सांगितलं होतं राम येणार आणि राम दर्शन देणार. मध्ये 80 वर्ष गेली आणि रामांना आलेलं बघितलं. कुठल्या सिंहासनावरती बसवलं, काय तिची तयारी होती हो शबरीची. आम्ही प्रसादाच्या कीर्तनात अगदी वर्णन करतो, रत्नजडित सिंहासन. या पद्धतीनं रामप्रभू रत्नजडित सिंहासनावर बसले. मग हिनं कुठल्या सिंहासनावरती बसवलं? त्यांना आल्यावर रत्नजडित होतं का? तिच्याकरता रत्नजडितच होतं. श्रोते हो, एका दगडावरती बसवलं काळ्या. बसा म्हणाले. राम बसले, लक्ष्मण उभे आहेत पाठीमागे. राम समोर प्राप्त झाल्यावरती, प्रगट झाल्यावरती, आत्ता जसं आपण आत्ता कीर्तन करू शकतोय तसं राम प्रगट झाल्यावरती नाही करू शकत. का? अश्रुपुराने रामचरण नाणी. शबरी 80 वर्ष श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होती, पण राम आल्यानंतर रामांना हे रामा असं सुद्धा म्हणू शकली नाही. का? ते दिव्य तेज समोर प्राप्त झालं बघितल्यावरती. बोलवेना सद्गदित होय वाणी. म्हणून जर रामाचं कीर्तन करायचं असेल तर रामांच्या समोर न केलेलंच बरं. का? तो एकदा प्राप्त झाला की करूच शकत नाही कीर्तन. वेदांनी जिथे नेती नेती म्हणती न इति असं म्हटलं की आम्ही बोलू शकत नाही त्याच्याविषयी, आम्ही त्याच्याविषयी बोलू शकत नाही असं वेद जिथं म्हणतात तिथं हे साधं मुख काय बोलणार? तीच अवस्था शबरीची झाली. बोलवेना सद्गदित होय वाणी. श्रमुनी मज सीतापे होसी माय बापा. रामाचे पाय चिपतीये आणि म्हणतीये, रामा माझ्या कुटीपर्यंत यायला तुला श्रम झाले का रे? पाय दुखले असतील. शांत केलेसी सकल त्रिविध तापा. तिला शांत केलं रामांनी. तू म्हणाले प्रत्यक्ष सेवा मूर्ती आहेस, प्रत्यक्ष सेवा मूर्ती आहेस. म्हणून कंदमुळं फळं, उष्टावलेली बोरं जी रोज ठेवायची ताजी, ती त्याही दिवशी ठेवलेली होती. आणि रामांना म्हटलं, रामा करा हो सेवन. अगदी अंतःकरणानं प्रेमानं ठेवली आहेत, प्रेमानं ठेवली आहेत. रामांनी एक बोर घेतलं, भक्षण केलं, सेवन केलं.
लक्ष्मणालाही म्हणाले खा, पण लक्ष्मणाच्या मनामध्ये विकल्प आला. का असं उष्टावलेलं बोळ आम्ही खायचं का, मी खायचं का? पण रामांनी फक्त बघितलं काय साध्वी ताकदीची होती हो, काय साधन तिचं ताकदीचं होतं. शबरीनं विचारलं लक्ष्मणाला, लक्ष्मणाच्या मनातला विकल्प ओळखला. का ओळखला? देवांच्या सुद्धा मनातला विकल्प भक्त का ओळखू शकला? 80 वर्षाची तपश्चर्या. श्रोते हो, का सौमित्री शंकित दृष्टी असं विचारलं लक्ष्मणाला. का सौमित्री शंकित दृष्टी? अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी, ती अभिमंत्रित केलेली आहेत. तुझ्या जर दादाचं नाव म्हणजे रामाचं नाव गेले 80 वर्षाचं मी घेतीये, तर मी जर एखादा पदार्थ जो उष्टा केलेला असेल तर तो उष्टा नाही झाला, तो अभिमंत्रित झाला. जशी एखादी जपमाळ जानवं आपण अभिमंत्रित करून घेतो अधिकारी सत्पुरुषांकडून, गुरुजींकडून, या पद्धतीनं ही बोरं अभिमंत्रित केली आहेत. आणि त्यानंतर मात्र लक्ष्मणानं ती सेवन करावीत. आणि निघाला प्रभू नेत्री तो साठविला. आपल्याला 26 तारखेला पादुका जाणार, परंतु 25 तारखेला आपल्याला सांगतील की निरोपा करता या, निरोप द्यायला या पादुकांना पुढे जायचे आहेत. मला वाटतं विले पारलेला, तेव्हा त्यांना निरोप देण्याकरता या असं सांगतील. तर तेव्हा या पादुका आणि रामप्रभूंना, मारुतींना कसं साठवा? जसं शबरीनं साठवलं. रामप्रभू किती वेळ होते कुठे? फक्त अर्धा पाऊण तास असतील आजच्या भाषेत बोलायचं तर, काही 4-4 तास नव्हते. पण तिनं कसं साठवलं? निघाला प्रभू नेत्री तो साठविला, आयुष्यामध्ये जो सदा आठविला. आयुष्यामध्ये गेलंय, राम येणार, राम दर्शन देणार, हे जे तिने कायम छंद तिला जो लागलेला होता, असा राम तिनं आपल्या नेत्रात साठवला. असं आपण पादुका नेत्रात साठवायच्या 26 तारखेला, की आता 2 वर्ष ह्या दुर्लभ आहेत, येणार नाही आहेत, जे काही असेल. म्हणून कुटी सोडून चालिला राम, जेव्हा जेव्हा कुटी सोडून रामप्रभू जायला निघाले, तेव्हाच कुडी सोडून चालिले प्राण, तेव्हा सीताकांत स्मरण जय जय राम. जेव्हा कुटी सोडून श्रीराम प्रभू जायला निघाले, तेव्हाच हिच्यातले प्राण सुद्धा गुढी होऊन जायला निघाले. वाल्मिकी वर्णन करतात की त्या शबरीची नजर आणि ह्या प्रभू रामचंद्रांची नजर एक झाली. श्रोते हो, आणि अग्नीनं स्वतःहून तिथं प्रगट घ्यावा आणि तिचा देह पंचमहाभूतांमध्ये विलीन व्हावा. मग ती शबरी कशी होती? तर ती दीन होती. शबरीला विचारलं कीर्तन झाल्यावरती की तू काय केलंस म्हणून तुला भगवान राम प्राप्त झाला. शबरीनं सांगितलं, जे मी 8 वर्ष सत्संगात राहिले, ज्या मातंगांची प्रवचनं ऐकली, ज्या महापुरुषांच्या संगतीत राहिले, म्हणून हा मला राम प्राप्त झाला. आणि म्हणून तेच मागणं आमचे अमृतराय म्हणतात, दे रे हरी संत पदाची जोड, दे रे हरी संत पदाची जोड, दे रे हरी संत पदाची जोड. संत समागमे आत्मसुखाचा, संत समागमे आत्मसुखाचा सुंदर उगवी मोड. अमृत म्हणे रे निज भक्तांचा, अमृत म्हणे रे निज भक्तांचा, शेवट करीसी गोड. संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड, संत पदाची जोड, संत पदाची जोड. सगळ्यांनी उभं राहायचं आणि प्रार्थना करायची. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. ठेव शेतकरी सदा हा खुशाल, तरी मागू ते आम्हाला मिळेल. नसो अमुचा सोबती कुणी उपाशी, नसो अमुचा सोबती कुणी अधाशी. नसो कपड्यांची कुणालाही वाण, मिळो सर्वांना पुरेसे मकान. दिवा पत्तीला
कधी न पडो खंड आयु लाभो घरधन्याला उदंड हे चिदान संपदा संग संग देगा सदा ब्राह्मणे गर्भवासी सुखे घालावे अम्हासी सुख सहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्माधिका अंत अनंता तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा माये विण माहेर विश्रांती ठाव शब्द अर्थ लागी बोलणे भाव सद्गुरु प्रसादे सुगम उपाव रामी रामदासा घडला सद्भाव जय देव जय करुणा घालिंग लोटांगण वंदीन चरण प्रेमे घालिंगण आनंद पूजिन भाविन वाणी म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे सर्वामुखी मंगल बोलवावे राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र भगवान की सब संतन की गोमाता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय 22 तारीख जवळ आली आहे त्यामुळे जय जयकार जोरात करायचा राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सीताकांत स्मरण जय जय राम।